10 लाख रुपये जाहीर करतो. सांगत होतं 5 लाखात बजेट बसून जाते, 5 लाख गेले तर खिडक्या बिडक्या होत जातात. म्हटलं आपण 5 लाख अजून देऊ, त्याच्यामध्ये चांगलं फर्निचर लावा, त्यात पंखे लावा, त्यात AC लावा, ते छत दुरुस्ती करा. तुम्ही काही ठराव द्या, या आठवड्याभरात 15 दिवसात नियोजन मधून पैसे टाकून स्थानिक आमदार विकास निधीतले 10 लाख रुपये ना. मला इकडे काही निवडणूक लढायची ना, मी इकडे काही आमदार आहे ना, आम्हाला काही आमदार कधी उभं राहायचं आहे ना, आमच्या पक्षाला मत द्या असं म्हणायला आलं, काहीच मी म्हणायला आलेलो नाही. पण शेकापूर या गावाबद्दल माझ्या मनात जो नितांत आदर आहे, अश्विन राठोड सारखा एक तरुण विद्यार्थी या गावानी या देशाच्या UPSC करता दिलं, आणि असे तुमच्यासारखे सहकारी त्यांना भेटले. नाही तर पूजा खेडकर प्रकरण आपल्याला माहित आहे, असे अनेक बोगस भरतीवाले आता एक निघून आला बाहेर. आणि कष्टानं पुढे गेलेल्या मुलांच्या मध्ये त्यांनी तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट डुप्लिकेट, उत्पन्नाचे दाखले डुप्लिकेट, मायबाप सोबत राहतात तरी दिवस दाखवला. आणि अशा पद्धतीचं जर वातावरण असेल तर UPSCची तयारी करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर किती मोठा अन्याय आहे. एका दिव्यांग बांधवाचं श्रेय लाटून एखादी मुलगी पूजा खेडकर नावाची ते IAS पदाचा पूर्ण फायदा घेते, कॅबिन पण मिळवते. म्हणजे हे चक्रावणारं चित्र आपल्या देशामध्ये तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी असं एक अश्विन राठोड नाही, असे 10 अश्विन राठोड या गावातून झाले पाहिजे, जेणेकरून या देशाला दिशा मिळेल. त्यांना सुद्धा आम्ही, मला वाटते 26/11 त्यांचे आई वडील आले होते आणि त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही आपल्या खुले नाट्यगृहामध्ये केला होता त्यांच्या आई वडिलांना बोलून. म्हणून या गावाच्या मातीच्या चरणी मी नतमस्तक होतो. पुनर्जन्मावर मला अजिबात विश्वास नाही. माणूस एकदा जन्माला येते, माणूस मरतो. कोणी म्हणत असेल का आमचा आता घोडा झाला, कुत्रा झाला, हे सांगणारी पागल आहे, ऐकणारी पागल आहे. माणूस एकदा जन्माला येते, एकदा मरते. पण जर जन्म घ्यायचा असेल, असं ठरलं, समजा असं व्हॅकन्सी नाही आली आता ब्रह्मदेवाकडे, काय कुठे जन्माला घ्यायचं. मी परवाच्या दिवशी अंबानीचं लग्न केलं, बाप कसा प्रसंग आला आमच्या जीवनात. मी बायकोला म्हणलं 4-4 पंक्ता वाढवा लागेल श्रीमंताच्या घरी, त्यावेळेस पुढे 5व्या पंक्तीत जेवायला भेटेल. आणि आज काय चमत्कार आहे, अंबानीची पत्रिका आमच्या घरी, अंबानीचं लग्न. आणि आम्ही गेलो त्या दिवशी त्या दिवशी श्रेया घोषाल आणि तो आरी नावाचा तो रील स्टार का कोण आहे, आरी, तो आला होता. दीपिका पदुकोण आली होती. बायकोने म्हणलं हे दीपिका पदुकोण होय, पाहून घे. सांगायचं तात्पर्य असं की माणसाच्या मनात जर जिद्द असली तर भले भले पर्वत तो आपल्या पायी झोपू शकतो. आपण जिद्द ठेवा, विज्ञानवादी व्हा, आपल्या आई वडिलांच्या कष्टावर विश्वास ठेवा, स्वतः प्रचंड मेहनत घ्या. चुकीच्या माणसाच्या नादाला लागू नका. जीवनात कुठलं व्यसन तुम्हाला शिवणार नाही, याच्याबद्दल तुम्ही स्वतः काळजी घ्या. आणि स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा हा शैक्षणिक वारसा, हा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवणारा वारसा, महाराष्ट्राला एक संघ ठेवणारा वारसा, हा जपा. आणि ती ताकद या शेकापूर नावाच्या मातीमध्ये आहे. जर चान्स भेटला, ब्रह्मदेवानं म्हटलं की नेक्स्ट बर्थ व्हेअर यू वॉन्ट, म्हणजे कुठं तुला घ्यायचं. म्हणजे जास्त इंग्लिश बोलता येत नाही, पण समोरच्याने जास्त इंग्लिश बोलला तर आपण या असं तर म्हणू शकतो, एवढं तर म्हणू शकतो. लंडनला गेलो होतो, लंडनला, सिंगापूरला जाऊन आलो, लंडनला जाऊन आलो, कुवेतला जाऊन आलो. पहिले कालीपिली ते बसून होते, कालीपिली लंपून जात होतो मी. हा लय बेकार, आपल्याला स्पेशल पिक्चर निघाले, एवढी बेकार दिसते की कालीपिली 2 माणसाच्या खांद्याला लंपून मी कुठाचा चढता अकोला येणारा माणूस लंडन जाऊन आलो अभ्यास दौऱ्यामध्ये. लंडन मध्ये काय अभ्यास नसतात तर पण अभ्यास दौरा लंडन मध्ये गेलो. पण लंडन मध्ये गेल्यानंतर सुद्धा रात्री 12 वाजता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स नावाची जी युनिव्हर्सिटी आहे, त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी जो पहिला थेसिस दिला, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, तो कुठं लिहिला हे पाहायला मी रात्री 1 वाजता गेलो होतो. आणि मी आणि माझा एक तिथला मित्र असे 2 जण गेलो आणि ते जागा शोधली होती की बाबा इतक्या लांब येऊन 100 वर्षापूर्वी 3-3 महिन्याचा जहाजाचा प्रवास करून बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये आले, राहिले. लंडन मध्ये जवळपास सर्व लोक वाईन घेऊनच त्यांचं सकाळी 6 वाजता वाईन घेतलं की ते त्यांच्या घरादारात गुंतलेले असतात. पण बाबासाहेब आंबेडकर एक असा आदर्श
व्यक्तिमत्व होतं या देशामधलं की त्यांनी दारूचा स्पर्श होऊ दिला नाही. आणि या देशात प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा शोध प्रबंध त्या युनिव्हर्सिटीमध्ये लिहिला आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशात पहिल्यांदा बाबासाहेबांनी तिथून आणली. म्हणजे इतकी क्रांती ही फक्त शैक्षणिक क्रांती आहे. आज स्मृती दिवस आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचा. त्यांनी सुद्धा अब्दुल कलाम साहेबांनी छत्री त्यांचे वडील शिवाचे रामेश्वरच्या मंदिराच्या बाजूला, पण ते पेपर वाटायचे. अशा घरातला एक माणूस, एक विद्यार्थी, तो देशाचा राष्ट्रपती होतो आणि देशाच्या राष्ट्रपतीची 5 वर्षाची कारकीर्द पूर्ण केल्यानंतर आपला पगार सुद्धा देशाच्या नावाला देतो, देशासाठी कुर्बान करतो. तिथलं कुठलं फर्निचर मोमेंटो काही घेत नाही, आपली संपत्ती राष्ट्राला अर्पण करतो. असे APJ अब्दुल कलाम ज्यांचं फायर ऑफ विंग्स नावाचं पुस्तक आहे, अग्निपंख, ते सुद्धा आपण प्रत्येकाने वाचावं. त्याच्यामुळं माणसाच्या जीवनात हे आमूलाग्र बदल होत असतात. आपण सर्वांनी या गोष्टीचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार केलेलाच आहे. मला काही दुसरं सांगण्याची गरज नाही. सगळे विद्वान आहे, त्यामुळे मी तुमच्या पुढे बोलावं इतकी माझी नक्कीच विद्वत्ता नाही. पण मी माझ्या जीवनात जे भोगलं ते फार भयंकर आहे. आणि आता कुठं 40 लाखाच्या गाडीत मी फिरतोय तर मला आनंद आहे. गाडी पिल्लं लमकणारा आणि का नसावं मला सांगा बरं तुम्ही. नसावं का? चांगलं राहणं हे पुढे जाण्याचं लक्षण आहे की नाही साहेब? चांगलं राहणं. तुम्ही ज्या महामानवांची प्रतिमा जपता, स्टँडर्ड लिव्हिंग नाही आहे का त्यांची? त्यांचा सूट, त्यांचं राहणं, त्यांची बूट पॉलिश, त्यांचे म्हणजे एकदम हे काय संदेश काय आहे की तुमची परिस्थिती त्यासाठी कारणीभूत नसते. तुमच्या राहण्याचा प्रभाव हा तुमच्या समाजमनावर पडत असतो. म्हणून चांगलं राहायला कोणी काही जास्त खर्च लागत नाही. आणि चांगलं राहणं, चांगले विचार करणं याच्यातून पुढे जाता येतं. एक काळ गेला ना, आता तो गेला आता का. पण आता आपण 40 लाखाच्या गाडीत, मला एक जण गाडी घेतली 40 लाखाची, म्हटलं म्हणून काय तर झोला घेऊन कांद्याची विकत घेतलं होतं, मी सायकलवर जातो. जरा बदललं पाहिजे. विमान प्रवासी आता वयाच्या 40व्या वर्षी आता 60-70 विमान प्रवास केले. जाऊ दे, त्यांना काम असेल जाऊ दे. आता मी काही जास्त वेळ घेत नाही.